आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील वडेश बहरला हा धड्याचा स्वाध्याय पाहूया. याआधी वडेश बहरला या धड्याचा अर्थ स्पष्टीकरणासहित सोप्या शब्दात सांगितलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला उत्तरे देण्यास मदत होईल. कोणते लिहा. अ. लपाछपी खेळणारी पाखरांची पिले. आ. पाखरांची भाषा समजणारा वडेश. का ते सांग. अ. वडेश वैतागून जायचा. कारण. उत्तर. पिलांच्या गोंधळामुळे दुपारी वडेशची झोप मोडायची, म्हणून वडेश वैतागून जायचा. आ. पाखरे दूर निघून गेली. कारण. उत्तर. वडेश पिलांवर रागवायचा आणि त्यांना दूर जाण्यास सांगायचा, म्हणून पाखरे दूर निघून गेली. इ. पाखरे वडेशजवळ परत आली. कारण. उत्तर. वडेशने पाखरांना पुन्हा परत बोलवले, म्हणून पाखरे वडेशजवळ परत आली. भूर यासारखे पाठातील शब्द शोधून लिही. दूर दूर, कटकट, झटपट. वाच व क्रमाने सांग. अ. पाखरांची पिले दंगा करायची. आ. पाखरे दूर निघून गेली. इ. पाखरांना वडेशचा राग आला. इ. वडेश पिलांवर रागवायचा. आता हे जे वाक्य दिलेले आहे ते क्रमाने सांगायचे आहे. तर क्रमाने कसे येईल. 1. पाखरांची पिले दंगा करायची. 2. वडेश पिलांवर रागवायचा. 3. पाखरांना वडेशचा राग आला. 4. पाखरे दूर निघून गेली. पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिही. प्रश्नचिन्ह जे असेल वाक्यात ते लिहायचे आहे. तर प्रश्नचिन्ह असलेले वाक्य कोणते येईल. आता काय करावे. कविता पूर्ण कर. कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव, कोंबडा बोलतो कुकुचकू, कोकीळ बोलते कुहू कुहू. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.